सैर भैर झालं सार आखटीत घडलं र काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा र देवा कसा फासयो तुझा अंधारल घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार नकळत काळ कोपला सैर भैर झालं सार आखटीत घडलं काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा. सगळी क्रिएशन बाकीच्यांची कलावंतांची सगळी थांबली चालते पण शेतकऱ्याने जर आपलं पिकवणं थांबवलं तर जगाची वाट त्यामुळं फार्मर इज द बेस्ट क्रिएटर इन द वर्ल्ड. लागला मनाला घोर सोडाव कोड कस जगाव तू गेल्यावर हो धरावा कसार धीर पाहावी कशीर वाट ताटा तूट झाल्यावर नियतीनं काळ जाव घातला सार घाव हरपल वादळात सपनाच एक गाव येशीवर जीव टांगला सैर भैर झालं सार आखटीत घडलं काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा कसा फासयो तुझा. कशासाठी ही सगळी असली उठाठेव जर का आपल्याला त्यांचंच ऐकून वागायचं असेल तर आपली कर्तव्य आणि कायदा जर का गुंडाळूनच ठेवावा लागत असेल तर फायदा काय आपल्या पदाचा. जीवाची या घुसमट कळलं कशी कुणास सरली या सारी आस हो कुणाच्या हाती चाबूक कुणाच्या हाती लगाम कसा जहरी हुकूम सवाल माझाच मला घडलार काय गुन्हा जखमवलीच आन घाव बस पुन्हा पुन्हा जीवाचा ह्यो डाव मांडला सैर भैर झालं सार आखटीत घडलं काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा कसा फासयो तुझा. सैर भैर झालं सार आखटीत घडलं काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा
देवा कसा फासयो तुझा र. सैर भैर झालं सार आखटीत घडलं र. काळाड घेऊन गेला देऊन जलमाची सजा. देवा कसा फासयो तुझा र. देवा कसा फासयो तुझा. अंधारल घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार. नकळत काळ कोपला सैर भैर झालं सार आखटीत घडलं र. काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा. देवा कसा फासयो तुझा र. देवा कसा फासयो तुझा. देवा कसा फासयो तुझा र. देवा कसा फासयो तुझा. सगळी क्रिएशन बाकीच्यांची कलावंतांची सगळी थांबली तरी चालतील, पण शेतकऱ्याने जर आपलं पिकवणं थांबवलं तर जगाची वाट लागेल. त्यामुळं फार्मर इज द बेस्ट क्रिएटर इन द वर्ल्ड. लागला मनाला घोर सोडावं कोड कस जगाव तू गेल्यावर. हो धरावा कसार धीर पाहावी कशीर वाट ताटा तूट झाल्यावर. नियतीनं काळ जाव घातला सार घाव. हरपल वादळात सपनाच एक गाव. येशीवर जीव टांगला सैरा. आयुष्यमान राजेंद्र यशवंत मोरे यांचे पुत्र अनिरुद्ध राजेंद्र मोरे, त्याचबरोबर किल्लेकर भावकी या मुलाला, अनिरुद्ध या मुलाला ही मुलगी दिली असं मी सर्वस्व घरासमोर जाहीर करतो. दोन शाखा मुलगी दिली असं मी जाहीर करतो. त्यावेळी तुम्ही स्वीकार करा. ईश्वर तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाखा क्रमांक 283 या शाखेचे सन्मान्य सभासद आयुष्यमान विनोद दयानंद शेलार यांची सुकन्या कुमारिका मुदिका, तसेच आमच्या भावकीचे सन्मान सभासद राजेंद्र अनंत मोरे यशवंत मोरे यांचे चिरंजीव अनिरुद्ध ह्याला मुलगी त्या लोकांनी दिली अशी जाहीर केली आणि ती मुलगी आम्ही पहिल्यांदा भावकी स्वीकार करतो. हे सर्वांना जाहीर असं नमवतात जाते.
आमच्या शाखेचे सभासद यांचा आज या दोन्ही कार्यक्रमासाठी काही गोष्टी सहकार्य केलं. त्या पद्धतीनं आम्ही उशीर आल्याबद्दल त्या ठिकाणी आम्ही भाऊकीच्या माध्यमातून व मालकाच्या वतीनं जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. आणि इथे दोन्ही शाखा ज्या पद्धतीने आम्हाला कमी वेळेत अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केल्याबद्दल आम्ही भावकीच्या वतीने त्यांचा आभार मानतो. इथेच थांबतो. नमो उद्याचे सैर भैर झालं सार आखटीत घडलं र काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा र देवा कसा फासयो तुझा अंधारल घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार नकळत काळ कोपला सैर भैर झालं सार आखटीत घडलं र काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा. सगळी क्रिएशन बाकीच्यांची कलावंतांची सगळी थांबली तरी चालते. पण शेतकऱ्याने जर आपलं पिकवणं थांबवलं तर जगाची वाट. त्यामुळं फार्मर इज द बेस्ट क्रिएटर इन द वर्ल्ड. लागला मनाला घोर सोडाव कोड कस जगाव तू गेल्यावर हो धरावा कसार धीर पाहावी कशीर वाट ताटा तूट झाल्यावर नियतीनं काळ जाव घातला सार घाव हरपल वादळात सपनाच एक गाव येशीवर जीव टांगला सैर भैर झालं सार आखटीत घडलं र काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा र देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा कसा फासयो तुझा. अशासाठी ही सगळी असली उठाठेव जर का आपल्याला त्यांचंच ऐकून वागायचं असेल तर आपली कर्तव्य आणि कायदा जर का गुंडाळूनच ठेवावा लागत असेल तर फायदा काय आपल्या पदाचा. जीवाची या घुसमट
कळलं कशी कुणास सरली या सारी आस. कुणाच्या हातीचा बुक कुणाच्या हाती लगाम कसा जहरी हुकूम. सवाल माझाच मला घडलार काय गुन्हा. जखमवलीच आन घाव बस पुन्हा पुन्हा. जीवाचा ह्यो डाव मांडला